हो मग एकदम व्यवस्थित प्रयत्न चालू आहेत तिचे. तू नको टेन्शन घेऊस. जा झोप. जा जा. रेवती पाणी दे ग जरा. हो देते दादा. मी तर निश्चिंत झोपणार आहे. झोप तर तुमची उडणार आहे. दादा पण एकदा जाऊन बघूया ना प्लीज. नाही, थोडा वेळ आपण वाट बघूया आणि ते जर नाही आले ना तर मग जाऊया आपण. हा तेलंग कसा नाही आलाय अजून? तरी त्याला सांगितलं होतं मी की सकाळी लवकर ये म्हणून. टेन्शन आलंय मला. तेलंग यायच्या आत अनु आणि अविनाश आले तर? मॉर्निंग पाटकर. काय आई, ओळखलत ना मला? लक्षात आहे ना? मी तुम्हाला 48 तासांची मुदत दिली होती. ती मुदत आता संपली. तेव्हा आता गुमान आपलं सामान उचलायचं आणि इथनं चालतवायचं. चला चला चला. टाइमपास केलेला मला अजिबात आवडत नाही. चला. ऐका ना. हो दादा ऐका, माझा भाऊ आणि बहिणी पैशांची व्यवस्था करायला गेलेत. ते येतील इतक्यात. तुम्ही जरा थांबा प्लीज. ऐका माझं, असं करू नका प्लीज. मी हात जोडते तुमच्या, पाया पडते, पण आम्हाला घराबाहेर काढू नका हो. माझा मुलगा आणि सून गेले, ते आणतील पैसे. थोडा वेळ थांबा ना. थोडा वेळ थांबा. अहो असं काय करता तुम्ही? आम्ही विनंती करतो ना तुम्हाला. नाही आमचं सोडावं, पण माझ्या सासूबाईंकडे बघून पण तुम्हाला दया नाही काय वाटत? नाही तुम्हीच सांगा आम्हाला. तुम्ही असं आम्हाला घराच्या बाहेर काढलं तर यांना घेऊन आम्ही कुठे वणवण भटकणार आहोत? हात जोडतो आम्ही तुमच्या समोर. आम्हाला नका काढू घराच्या बाहेर. झाली तुमची नाटकं करून झाली. आता माझं नाटक बघा.
काय ए काढा यांना घराच्या बाहेर. अहो, ऐका ना, ऐका माझं ऐका, असं करू नका. अहो, ऐका. थांबा. अहो, ऐका. अहो, दादा हो ऐका, असं करू नका. ऐका ना. हो ऐका. हो ऐका, ऐका आमचं ऐका, असं करू नका. अहो, पैसे मिळतील तुम्हाला. हो, माझं ऐका पण आम्हाला घराबाहेर काढू नका. आई या. अहो नाही हो. नाही नाही चला चला चला. अहो खरंच. ही येऊन काय उजेड पाडणार आहे. निरंजनने त्याचं काम अचूक केलं असणार आहे. ए तुझी इतकी हिंमत. आवाज खाली. काहीही कल्पना न देता सणाच्या दिवशी आम्हाला घराबाहेर काढलंस. एका म्हाताऱ्या स्त्रीच्या वयाचा विचार न करता माझ्या सासूबाईंना ढकलून दिलंस. त्याचं हे उत्तर आहे. यापुढे जर माझ्या घराकडे वाकड्या नजरेनं पाहिलत ना तर या अनुप्रिया पाटकरचं हेच उत्तर मिळेल. आलं लक्षात? आई आई शांत व्हा तुम्ही. तुमची मुदत आम्ही पाळली. तुमचे पैसे तयार आहेत. अनु म्हणजे तू स्पर्धा जिंकलीस. पण ते इतकं सोपं नव्हतं दादा.
अहो 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 ते तू कंटिन्यू कर. काय होत काही नाही तू लक्ष नको देऊ. तू फोकस ठेव. बाबा खेळण्यातली गाडी कुठून आली इथं? मला कळत नाही. मला असं वाटतं कोणीतरी ना हे मुद्दाम करत. काय काय होत ते काही नाही अगं कोणीतरी लहान मूल खेळत असणार त्याची गाडी आहे. तू फोकस ठेव अनु. येऊ आता झोपून चालणार नाही. रात्रभर जागा राहावं लागेल. बस सगळं ओके. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. कालपर्यंत मला वाटलं नव्हतं आज सुद्धा आपली भेट होईल आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा गुड मॉर्निंग म्हणू शकेल. कारण 24 तास सायकल चालवणं हा टास्क कोणाला शक्य होणार आहे. पण मला साफ चुकीचं ठरवत आपल्या स्पर्धकाने इथे ग्रेट हिस्ट्री तयार केलेली आहे. आणि 24 तास होण्यासाठी फक्त काही कालावधी बाकी आहे. बाबा आई स्पर्धा जिंकणार आहे. आपली कालची आणि आजची डॅशिंग सखी अनुप्रिया अजूनही न थांबता सायकल चालवते. तिने एक नवीन विक्रम केलेला आहे. आजचा दिवस आपल्या डॅशिंग सखीच्या नावावर आहे. पुढे काय घडतंय ते पाहूया. ती जिंकण्यासाठी आता सज्ज आहे. आणि आता फक्त काही सेकंद बाकी आहे. पाहूया आजची आपली सखी जिंकणार आहे की नाही. सुरू करूया काउंटडाऊन. 3 2 बाबा
मी अविनाश पाटकर. जिंकलात तुम्ही. आता मी आजच्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो, कृपया त्यांनी पुढे येऊन सौ अनुप्रिया पाटकर यांचा पारितोषिक आणि बक्षीस देऊन गौरव करायचा आहे. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. मॅडम, एवढा कठीण आणि इम्पॉसिबल असणार टास्क तुम्ही कंप्लीट करून दाखवला. हे कसं होऊ शकलं? यामागे तुमचं इन्स्पिरेशन्स काय होतं, काय सांगाल? माझं इन्स्पिरेशन होतं माझं कुटुंब, माझी माणसं. मध्ये मध्ये असं वाटत होतं की आता थांबावं, होत नाहीये माझ्याच्याने. पण मग माझ्या कुटुंबाचा चेहरा, माझ्या माणसांचा चेहरा माझ्या समोर आला आणि एक वेगळंच बळ मिळालं मला. मी म्हटलं आता काही झालं तरी थांबायचं नाही. पाय आपोआप चालू लागले. तुमच्याकडे बघून आज अनेक लोक इन्स्पायर होणार, त्यांना तुम्ही काय सांगाल? खरं तर हा टास्क, ही स्पर्धा माझ्यासाठी खूप कठीण होती, अशक्यच होते. पण माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या मुलींनी मला प्रोत्साहन दिले. माझ्या कुटुंबाची साथ असल्यामुळे मी हे सगळं करू शकते. सगळ्यांना एवढंच सांगेन की जर तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या स्त्रीला असंच प्रोत्साहन, असंच बळ दिलं तर ती आकाशही खेचून जमिनीवर आणू शकते. अनु, तू खरंच कमाल केलीस. We are so proud of you. $5 लाख आहेत, मोजून घे. हे पाटकर, उडू नकोस हा. लक्षात ठेव, अजून 5 लाख रुपये देणार आहेस तो. ही देऊच आम्ही. कुठे? आमच्या घराची किल्ली.
आता तुम्हा सगळ्यांना सोडतोय, पण 2 महिन्याच्या आत जर माझे पैसे नाही दिलेत ना, तर लक्षात ठेवा. चला रे.